नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम ही आपण युट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीनं जे आवश्यक आहे असा कंटेंट कव्हर करत आहोत, जेणेकरून फार एखाद्या विषयाचं डिटेल आपल्याला काही करायचं नाही, पण कुठल्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तेच मुद्दे आपल्याला फोकस करायचे. आज आपण त्या सिरीजमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, तो आहे सिमला करार. गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तान मधला जो काही संघर्ष चिघळलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जसा भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलेला आहे त्याच्यावर सुद्धा आपण करंट अल्गोरिदम मध्ये एक लेक्चर कव्हर केलेलं आहे. तसंच दुसरा चर्चेतला आहे आणि आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे असा मुद्दा म्हणजे सिमला करार. आता मागच्या वेळेस जेव्हा पुलवामा अटॅक झालेला होता त्यावेळेस सुद्धा आपल्याला करंटच्या अँगलने एक एमपीसीने प्रश्न विचारला होता पुलवामाच्या जॉग्राफिकल फीचर्स विषयी. त्यामुळे तुम्ही पण आता बघताना पहलगामचं जे आहे त्याचं जॉग्राफिकल फीचर जे आहे ते कव्हर करून ठेवणं गरजेचं आहे. आणि मग याच्या व्यतिरिक्त काय विचारलं जाऊ शकतं तर मग सिंधू पाणी वाटप करार, त्याच्यावर पण याच्या अगोदर प्रश्न आलेला आहे, तो मुद्दा आपण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. आणि आता आपण सिमला करार जो आहे जो पाकिस्ताननं स्थगित केलेला आहे त्याच्याविषयीचे आपण आपल्या परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे ते मुद्दे पाहूया. आता सिमला करार पाहण्यापूर्वी आपल्याला या सिमला करार का झालेला आहे त्याची थोडक्यात माहिती म्हणजे पार्श्वभूमी जी आहे ती पाहावं लागणार आहे. 14 आणि 15 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान असे दोन स्वतंत्र देश निर्माण झालेले आहेत आणि तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 4 युद्ध झालेले होते. त्याच्यापैकी 3 काश्मीर प्रश्नावरून आणि एक पूर्व पाकिस्तान जे नंतर बांगलादेश झालेला आहे त्या कारणावरून झालेला पाहता येतं. आता हा सिमला करार जो आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 4 ते 16 डिसेंबर 1971 दरम्यान जे युद्ध झालेलं आहे त्या युद्धाचा नंतर झालेला करार आपल्याला सिमला करार पाहता येतो. हे जे युद्ध आहे या युद्धामुळं बांगलादेश हा स्वतंत्र देश निर्माण झालेला आहे जो पूर्वीला त्याला पूर्व पाकिस्तान म्हणायचे. आणि मग ते बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध काही म्हणजे जे बांगलादेशचे लोक आहेत बांगलादेश म्हणजे त्याला बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध किंवा बांगलादेश मुक्ती युद्ध असं पण म्हटलं जातं. बांगलादेशचे जे त्यावेळेसचे महत्वाचे नेते होते मुजीबुर रहमान, त्यांनी 26 मार्च 1971 ला बांगलादेश हा स्वतंत्र देश जाहीर केलेला आहे. त्याची पार्श्वभूमी आपण एवढं डिटेल जायला नको. आणि 16 डिसेंबर 1971 ला युद्ध थांबलेलं आपल्याला पाहता येतं. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानाचा अंतर्गत संघर्ष होता. भारतानं बांगलादेशला सैन्याला जे काही मुक्तीवाहिनी आहे त्याला ट्रेनिंग दिलेलं होतं, परंतु भारत त्यापर्यंत ऍक्च्युअली युद्धात नव्हता. परंतु 3 डिसेंबरला पाकिस्ताननं भारतातल्या 8 वेगवेगळ्या हवाई अड्ड्यावर अटॅक केलेला आहे आणि मग 4 डिसेंबरला भारत त्या युद्धात सहभागी झालेला आपल्याला पाहता येतो. आणि या भारत पाकिस्तानच्या युद्धामुळं बांगलादेशामधून जवळपास 80 लाख निर्वासित भारतात आलेले आहेत. हा सुद्धा एकदा प्रश्न आपल्याला विचारून झालेला आहे. आणि मग हे 16 डिसेंबर पर्यंत युद्ध चाललं. भारतीय सैन्य जे आहे ते ढाक्यापर्यंत पोहोचलेलं आपल्याला पाहता येतं. इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचा पराभव झालेला आहे. आणि शेवटी भारताच्या त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केलेली आपल्याला पाहता येते आणि ते युद्ध थांबलं होतं. ठीक आहे, थोडक्यातच आपण पाहिले त्यावेळेस भारताचे सरसेनापती जे होते ते जनरल सॅम मॅनेकशॉ होते, ते लक्षात ठेवा. आणि नंतर 6 डिसेंबरला 3 डिसेंबरला पाकिस्ताननं अटक केला, 4 डिसेंबरला भारत सहभागी झालं, 6 डिसेंबरला भारतानं बांगलादेशच्या हंगामी सरकारला मान्यता दिलेली आपल्याला पाहता येते. आणि नंतर शेवटी ऑगस्ट 1973 ला पाकिस्ताननं बांगलादेशला मान्यता दिलेली आहे. आजही भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चा चालू आहे. शेख हसीना भारतात आलेले आहेत, आता तिथलं जे सरकार आहे त्याच्यावरून भारताचा काहीतरी इश्यू चाललेला आहे. परंतु आता आपल्याला फक्त या मुद्द्यावर फोकस करायचे. आणि हे पाकिस्ताननी मान्यता दिलेली आहे, युद्ध थांबलेलं आपल्याला पाहता येतं. पण आता हे युद्ध जे आहे ते युनायटेड नेशन मध्ये गेलेलं आहे, आंतरराष्ट्रीय लोक त्याच्यात सहभागी झालेले आहेत. आणि युनायटेड नेशन मध्ये शस्त्रसंधी आणि सैन्य मागे घेणं असे 2 ठराव झालेले होते. ठीक आहे, भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी करावी आणि सैन्य मागे घ्यावं असे ठराव झालेले होते. त्यावेळेस भारताच्या मदतीला रशिया आलेला होता आणि रशिया हा परमनंट मेंबर आहे, वेटो पॉवर वापरलेली आपल्याला पाहता येते. आणि मग याच्या नंतर शिमला परिषद झालेली आहे. शिमला परिषदची डेट लक्षात ठेवा, 8 जून ते 3 जुलै 1972. ठीक आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं युद्धाची पार्श्वभूमी आहे. आता आज आपला सगळा मेन फोकस हा शिमला करारावर आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आता हा शिमला करार 1971च्या भारत पाकिस्तानच्या लढाईनंतर झालेला आहे. 2 जुलै याच्यावर साईन कधी झालेले आहेत ही डेट महत्वाची आहे. 2 जुलै 1972 ला हिमाचल प्रदेश मधल्या शिमला या ठिकाणी झालेले आहे. आता काही लोक म्हणतात ते 3 जुलैला झालेले आहेत. सह्या करणारे कोण होते
त्यावेळेस भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष होते जुल्फिकार अली भुट्टो. त्यांचं पद लक्षात ठेवा. ठीक आहे. 90,000 पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती. भारतानं एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं हे केलेलं होतं आणि जवळपास 13,000 चौरस किलोमीटर प्रदेश पाकिस्तानचा भारतानं ताब्यात घेतलेला होता. आणि या दोन गोष्टी मग आपण भारतानं पाकिस्तानला दिलेल्या पाहता येतात. हे सगळं काय झालं होतं की जे युद्ध झालेलं होतं या युद्धामुळं भारत आणि पाकिस्तानच्या प्रश्नासंदर्भात आंतरराष्ट्रीय लक्ष वेधलं गेलेलं होतं आणि हे प्रश्न चिघळू नये याची प्रिकॉशन म्हणून मग इंदिरा गांधींनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा आपल्याला केलेली पाहता येते. हा करार साईन करतानाचा फोटो आपल्याला पाहता येतो. इंदिरा गांधी आहेत आणि जुल्फिकार अली भुट्टो आपल्याला पाहता येतात. ठीक आहे. हा कराराचा ऍक्च्युअली फोटो आहे. फक्त आता मला तुम्हाला याच्यातून काय सांगायचंय पहा, करार कोणाकोणात झालेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ठीक आहे, रिपब्लिक ऑफ इंडिया हे नाव लक्षात ठेवा. इथं नाव दिलेलं आहे पहा. आपल्या देशाचं नाव रिपब्लिक ऑफ इंडिया आहे. प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आहेत. कराराची डेट आहे 2 जुलै 1972. हा जो अग्रीमेंट आहे ते अग्रीमेंट मधलाच हा फोटो घेतलेला आपल्याला पाहता येतोय. आणि पाकिस्तानच्या वतीनं जुल्फिकार अली भुट्टो जे आहेत, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, पाकिस्ताननं स्वतः समोर इस्लामिक लावतोय हे लक्षात ठेवा. तो धर्माला मानणारा ऑफिशियल देश आहे. हे पण मुद्दाम मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. आता इथले थोडेसे आकडे वेगळे आहेत. इतके डिटेल विचारतील का माहित नाही, पण आपल्याकडे असावं म्हणून हे केलेलं आहे. 2 जुलै 1972 या करारावर सह्या झालेल्या आहेत आणि तो करार पाकिस्ताननं मान्यता कधी दिली? 15 जुलै 1972. भारतानं 3 ऑगस्टला. आणि हा करार लागू कधी झालेला आहे हे लक्षात ठेवा. तर 4 ऑगस्ट 1972 हा करार लागू झालेला पाहता येतो. कोणत्या भाषेत आहे? हिंदी, उर्दू, इंग्लिश भाषेमध्ये दिलेला पाहता येतो. आणि आज हा कराराचा आपण चर्चा करण्याचं कारण आहे 25 एप्रिल 2025 मध्ये पाकिस्तान या करारामधून बाहेर पडतोय. मग आता हा करार काय आहे, या करारातले मुद्दे काय आहेत किंवा परिणाम काय होऊ शकतात याचा आपल्याला थोडक्यात पाहायचंय. करारातले महत्वाचे मुद्दे. का करार एवढा महत्वाचा आहे? तर संयुक्त राष्ट्राच्या तत्वानुसार संबंध ठेवणे. भारत आणि पाकिस्तानचे जे संबंध असणार आहेत, युनायटेड नेशनची जी काही सनद आहे त्या सनदेच्या आधारावर आम्ही आपले रिलेशन ठेवणार आहोत. कोणताही द्विपक्षीय चर्चा किंवा परस्पर सहमतीने किंवा शांततेने सोडवणे, वाद जो असेल भारत आणि पाकिस्तान मधला, हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. यामध्ये द्विपक्षीय चर्चा म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्ये काही झालं तर ते दोघांनीच मिळून सॉल्व्ह करायचंय. तिसरा व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होणार नाही. आणि आता हा करार पाकिस्तान बाहेर पडल्यामुळे या मुद्द्यासाठी जास्त धोका आहे. कारण पाकिस्तान आता चीनची वगैरे मदत घेऊ शकतो किंवा ऍक्च्युअल जी लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याच्यावरच कोणाचं नियंत्रण न राहिल्यामुळं त्याच्यातले गोंधळ वाढणार आपल्याला पाहता येतात. इतके दिवस पाकिस्तान लाजकाजक होईना ते लाईन LOC फॉलो करत होतं, परंतु आता या द्विपक्षीय चर्चेचा मुद्दाच संपलेला आहे. आता याच्यात इंटरनॅशनल प्लेयर पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि चीन पण इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं. हा मुद्दा जास्त आहे. जोपर्यंत या प्रश्नावर सगळा अंतिम तोडगा होत नाही तोपर्यंत या करारातल्या कोणत्याही बाबीवर एकतर्फ बदल करायचा नाही. आता हे सांगितलंय, सगळं ठरलंय, पण आता पाकिस्तान एकतर्फी बाहेर पडलेला आहे. एकमेकाच्या सार्वभौमत्वाचा, सीमांचा आदर करणं, अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणं, हे सगळे मुद्दे त्या करारात मेन्शन केलेले आहेत. गेल्या 25 वर्षात जे काही वादग्रस्त मुद्दे आहेत ते शांततेच्या मार्गाने त्यांचं सोडवण्याचा विषय झालेला आपल्याला पाहता येतोय. दोन्ही देशाच्या बाबतीत राष्ट्रीय एकात्मता, राजकीय स्वातंत्र्य, सार्वभौमता आणि समतेचा आदर करणं यासाठी दोघांनी मान्यता दिलेली आहे. एकमेकाच्या विरुद्ध बलाचा वापर करायचा नाही किंवा धमकी देणं ह्या गोष्टी करायच्या नाहीत आपल्याला. हे सोडा, त्याच्या पुढे पहा, व्यापार, विज्ञान आणि संस्कृती क्षेत्रात परस्पर देवाणघेवाण करणं आणि या परस्पर देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणं, इतके मुद्दे याच्यात मेन्शन केलेले आपल्याला पाहता येतात. कराराचे मुद्दे विचारले जातील का? तर नाही विचारले जाणार. कराराच्या विषयी फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण कराराचे मुद्दे घेतलेले पाहता येतात. मग याच्यातून काय निर्णय झाला होता हा महत्वाचा मुद्दा आहे. 17 सप्टेंबर 1971 जी युद्धबंदी रेषा होती त्या युद्धबंदी रेषेलाच नंतर नियंत्रण रेषा म्हणायला लागलेला आहे आणि त्या नियंत्रण रेषेलाच आपण LOC म्हणून मान्यता म्हणतो. LOC म्हणतो, नियंत्रण रेषेलाच काय म्हणतो आपण? LOC म्हणतो, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. हे लक्षात ठेवा. करारानंतर जो काही करार झालेला आहे त्या करारानंतर 20 दिवसाच्या आतच दोन्ही सैन्यांनी आपण आपलं सैन्य पुन्हा आपल्या देशात रिटर्न बोलवायचंय हे पाहायचंय आणि युद्धबंदी व्हावी.
परस्पर सहकार्य वाढवावं आणि युद्ध टाळण्यासाठी प्रोत्साहन देणं असे महत्वाचे 3 निर्णय याच्यातून झालेले आहेत. कराराचे मुद्दे पाहिले, कराराचे काय महत्वाचे निर्णय आहेत ते पण आता आपण पाहिलेले आहेत. याच्यातून भारताला काय मिळालं, तर पाकिस्तानला जगासमोर आपण रीतसर पद्धतीनं जो काही करार केलेला आहे, इंदिरा गांधीच्या बाजूने काय होतं, जो व्हर्सायचा तह झालेला होता तसं एखाद्याला अपमानकारक वागणूक मिळू नये आणि त्याच्यातून आणखीन काही मोठं युद्ध होऊ नये ही त्याच्या मागची काळजी होती. आणि पाकिस्तानचा इतका दारुण पराभव आपण आजपर्यंत कधीच केलेला नाही. त्या युद्धामधून जवळपास 90,000 सैनिक पाकिस्तानचा आपण युद्धबंदी म्हणून पकडलेलं होतं, ते पाकिस्तानला परत केलेलं आहे. जी काही पाकिस्तानची जमीन होती जवळपास 13,000 स्क्वेअर किलोमीटर, ती जमीन परत पाकिस्तानला आपण देऊन टाकलेली आहे. या मुद्द्यासाठी भारतावर टीका होती की एवढं सगळं मिळवलं होतं, पाकिस्तानचा दारुण पराभव करणंही शक्य होतं आणि मग लाहोर पर्यंत जाणंही शक्य होतं, तरी पण मग हे युद्ध थांबवायला नव्हतं पाहिजे. पण मग ते एक आपल्याला मुद्दा पाहता येतो, आपल्याला त्याच्यात टेक्निकल मध्ये जाता येत नाही. पाकिस्तानच्या वेळेस ही शरणार्थी पत्करायला जनरल नियाजी यांचं नेतृत्व होतं आणि भारताचं त्यावेळेचं नेतृत्व करत होते जगजित सिंग अरोरा या मिशनचं आहे. आता हे विचारलं जाऊ शकतं, भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 750 किलोमीटरची नियंत्रण रेषा आपल्याला पाहता येते आणि त्या युद्धविराम रेषेलाच आता नियंत्रण रेषा किंवा एलओसी आपण म्हणतोय. या करारामध्ये कुठलाही एकतर्फी बदल करायचा नाही, हे वारंवार या करारामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता मुद्दाम मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे की हे जे इथं डॉटेड दिसतंय पहा, हा भारत दाखवलेला आहे, हा पाकिस्तान आहे. आता हे नकाशे योग्य पद्धतीचे नाहीयेत, आपण सोयीसाठी घेतलेले आहेत. जो ग्रीन कलर दाखवलाय ते पीओके म्हणतो आपण त्याला, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, आणि ही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे जी 750 किलोमीटरची आपल्याला पाहता येते. इकडे रेड कलरने दिसतंय ते चायनाने जो आपला अक्साई चीन जिंकलेला आहे किंवा ताब्यात घेतलेला आहे तो सगळा भाग आपल्याला इथं पाहता येतोय. जर आता आपला ऑफिशियल नकाशा हा आहे, ठीक आहे, या नकाशानुसार पाहिलं तर आपल्याला अफगाणिस्तानची बॉर्डर लागते, त्यामुळे आपला ऑफिशियल नकाशा आपला हाच आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे इंडियाचं काय म्हणणं आहे, आता आपल्या बाजूने जर विचार केला तर हा सगळाच जो आहे पाकिस्ताननं जिंकलेला किंवा चीननं ताब्यात घेतलेला हा सगळा प्रदेश आपल्याला पाहता येतो. पाकिस्तान काय म्हणतंय की सगळं हे काश्मीर, श्रीनगर सुद्धा त्यांनी पाकिस्तानचं दाखवलंय आणि हे मात्र त्यांनी चीनला मोठ्या मनानं दिलेलं पाहता येते. चीन काय म्हणतंय, चीनच्या नकाशात पहा, चीननं स्वतःचा प्रदेश ठेवलाय, पाकिस्तानला देऊन टाकलंय आणि हे भारताचं देऊन टाकलेलं आपल्याला पाहता येते. हा ऍक्च्युअल नकाशा आपल्याला पाहता येतो आणि हे सगळं इथं जर पाहिलं तर हीच एलओसी आपल्याला पाहता येते. इथून आपल्याला युद्धबंदीची जी काय आहे ते म्हणतो. अशा पद्धतीनं जो शिमला करार आहे त्या शिमला कराराच्या पार्श्वभूमीवर जे जे महत्वाचे मुद्दे आहेत आपल्याला विचारले जाऊ शकतात ते सगळे मुद्दे आपण इथं कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कोणत्या 2 नद्या भारत आणि पाकिस्तान यांची नैसर्गिक सीमा तयार करतात, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.